कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर मित्रो लक्षात ठेवा, या अगोदरच्या पिरियड मध्ये टॉर्कचं एक्सप्रेशन पाहिलं होतं. ठीक आहे, टॉर्क बद्दल बोललो होतं, रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर ऍक्सलरेशन असं काहीतरी सांगलं होतं. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा हे सिद्ध केलं होतं. आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन घेतलं आहे. ते जर तुम्ही ऐकलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला काही अडचण नाही. तर मला लक्षात ठेवायचं, मी त्या व्हिडिओमध्ये सांगलं होतं का मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि याचं सूत्र मी सांगलं होतं मग लक्षात ठेवा, एल इज इक्वल टू पी इंटू आर. हे मॅग्नेट्यूड मध्ये आहे. मॅग्नेट्यूड म्हणजे याचं काय घेतलाय, मॉड घेतलाय, याच्यावरचा व्हेक्टर निघून गेलाय. अर्थबोध या झाला बघा, हा याला म्हणतात आहे ना लिनियर मोमेंटम. हा लिनियर मोमेंटम आणि हे काय आहे बा, तर त्याचं त्या बॉडीचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे. म्हणजे बा लिनियर आहे ना, अँग्युलर मोमेंटमची व्याख्या पण कशी होते, the product of linear and product of linear momentum of the body and its distance from the axis of rotation is also called an angular momentum. तर बा याला जर आपल्याला आहे ना वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असलं तर कसं लिहिल्या जाते, एल इज इक्वल टू हा पहिले लिहायचा क्रॉस हा असा. तर मग मी सुरुवात करून राहिलो का मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम इन वेक्टर फॉर्म. लिनियर मोमेंटम लक्षात ठेवायचो, समजते का. अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज गिवन बाय एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. बोला मग आता एवढं जर झालं असल तर काय सांगलं बा का, इन वेक्टर फॉर्म अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज गिवन बाय एल इज इक्वल टू आर क्रॉस पी, वेअर आर इज द पोझिशन वेक्टर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. असं दाखवलं होतं बा, हे बॉडी आहे, हा ऍक्सिस आहे, ह्या आहे ना इथपासूनचं अंतर जो काही पार्टिकल असेल त्याचं या ऍक्सिस पासूनचं अंतर आर न दाखवतो. म्हणून एकदा पुन्हा सांगतो, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम इन वेक्टर फॉर्म अँग्युलर मोमेंटम. लक्षात ठेवायचो, समजते. of the system is given by L is equal to R cross P, where R is the position vector from the axis of rotation and P is the linear momentum. झालं, एवढं लक्षात ठेवा. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा मी काय काय सांगणार आहोत, कसं सांगणार आहोत, शेवटपर्यंत ऐका. तर शेवटी म्हणसाल क्या बात. काही नाही हो मित्र, याचं फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे थेच आपण लिहितो डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं टाइम घ्यायचा, कारण टाइम न डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत म्हणजे बा डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू टाइम असं लिहायचं बा. म्हणजे बा डीएल अपॉन डीटी असं. ठीक आहे, डीएल अपॉन डीटी इज इक्वल टू आहे ना, याचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर इथं डीडीटी असं आर क्रॉस पी. ठीक आहे, मी रोज शिकवत आहोत डेरिव्हेटिव्ह, तर तुम्ही शिकले असाल प्रॉडक्ट फॉर्म्युला. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आहे ना प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर बा कसं लिहायचं, फर्स्ट फंक्शन हा क्रॉस आहे तर क्रॉस लिहायचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आपल्या मनात आलं पाहिजे का हो सर हा इकडं का नाही लिहिलं, तर बा हा व्हेक्टर आहे
आणि व्हेक्टर मध्ये क्रॉस प्रॉडक्ट असलं, व्हेक्टर मॅथ मध्ये चॅप्टर येणार आहे तेव्हा शिकवीन, तेव्हा हा जर इकडं घेतला तर डायरेक्शन बदलते, म्हणजे प्लसचं मायनस होते, म्हणून टर्म बदलवता येत नाही. हे असंच ठेवायला लागलं. ठीक आहे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता एवढं जर झालं असेल बाबा, तर हा जो dr बाय dt आहे हे आहे वेलॉसिटी, याला रॅडियल वेलॉसिटी म्हणतात. इथं लिहायचं वेअर, लक्षात ठेवा वेअर. काय सांगत आहोत आता, dr बाय dt इक्वल टू v असं. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर हा जो भानगड आहे dp अपॉन dt, व्हॉट इज p, द लिनियर मोमेंटम. लक्षात ठेवा रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, ही याची व्याख्या आहे. इज नथिंग बट दी फोर्स, आणि म्हणून याला काय न दाखवल्या जातो, मात्र एफ न दाखवल्या जाते. आणि इथं म्हणून लिहित आहो मी dp अपॉन dt इज इक्वल टू एफ असं. ठीक आहे बा, समजलं का नाही समजलं? साधं सिंपल आहे. याच्या ऐवजी v घ्यायचं, याच्या ऐवजी f घ्यायचं. पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ, लक्षात घ्या, dp बाय dt अँड dr बाय dt इन दिस इक्वेशन we get dl by dt equal to हा r जशानं तसा हा क्रॉस याच्या ऐवजी f भराचा प्लस याच्या ऐवजी v भराचा इनटू काय रे बात p असं. बोला, एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा माझं म्हणणं काय बा. व्हॉट इज p, लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम आहे हा लिनियर मोमेंटम. ठीक आहे. आता लिनियर मोमेंटमची डेफिनेशन काय आहे हो, आहे ना, द प्रोडक्ट ऑफ मास अँड लिनियर वेलोसिटी ऑफ द बॉडी. प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड इट्स लिनियर वेलोसिटी इज कॉल्ड लिनियर मोमेंटम अँड इज डिनोटेड बाय p इक्वल टू m, आहे ना, v असं. ठीक आहे. हा झाला तुमचा लिनियर मोमेंटमची डेफिनेशन. अँग्युलर मोमेंटमचा व्हिडिओ पहा अवश्य, याच्या अगोदरचा नाही त्याच्या अगोदरचा. तर बा या p च्या ऐवजी मी काय भरतो, डिटेल सांगत आहो, काऊन होते कसं होते ते सर्व सांगत आहो. r क्रॉस f प्लस v क्रॉस, या p च्या ऐवजी mv भरायचं. आता एवढं जर झालं असेल ना भाऊ, तर मला लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे. व्हेक्टर नावाचा मॅथ मध्ये चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये एक पॉइंट येणार आहे ना, क्रॉस प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्ट म्हणून एक टाईप आहे, एक क्रॉस प्रॉडक्ट म्हणून टाईप आहे. त्या टाईप मध्ये लक्षात ठेवा प्रॉपर्टीज आहे. काय प्रॉपर्टी आहे बघा, ए क्रॉस, लक्षात ठेवा जो m इंटू ए, वेअर m इज कॉन्स्टंट. तर बाबा हा m बाहेर निघतो आणि ए क्रॉस ए होते असं आहे. आहे ना. तू म्हणशील का सर कसं, तर मी तुला सिंपल सांगतो, 3x प्लस 3x समजते काय, आहे ना, x इंटू 3y. तर आपण कसं लिहितो रे, तर मग आपण लिहितो 3xy, म्हणजे याने तर बाहेर काढलाच का नाही, नाविन्यपूर्ण तर काहीच नाही. असं असलं तर कोणी कसं लिहिणार आहे, तर 3xy हा कुठं आला बा, तर बाहेरच आला. तर मग तेच तर इथं केला, हा संख्या आहे, कॉन्स्टंट आहे, तो जर बाहेर आहे ना, हा बाहेर लिहिल्या जाते, या दोघांचा गुणाकार होतो. क्रॉस प्रॉडक्ट आहे म्हणून क्रॉस प्रॉडक्ट घेतला. मात्र व्हेक्टर मध्ये क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन सांगते का ज्या ज्या वेळेस दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट असेल तेव्हा तेव्हा त्याचा गुणाकार काय ना, क्रॉस प्रॉडक्ट किती असतो रे बा, 0. म्हणजे ए क्रॉस ए इज इक्वल टू 0 असं आहे. हे प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रॉडक्ट इन व्हेक्टर जे आहे ते सांगत आहोत. आणि म्हणून लक्षात ठेवा का बा हे जे आहे ना, याला कसं मांडता येते. आता हे बेसिक क्लिअर झालं तर मी इकडं लिहून राहिलो का बा dl, लक्षात ठेवा dl अपॉन dt इज इक्वल टू r क्रॉस f, r क्रॉस f असं प्लस हा वाला m v क्रॉस v असा मांडता येतो बा, v क्रॉस v. ठीक आहे. dl अपॉन dt इक्वल टू, लक्षात ठेवा r क्रॉस f. आता कॉमन सेन्स ची गोष्ट आहे का, याची व्हॅल्यू 0 झाली
म्हणजे dl अपॉन dt इज इक्वल टू 0 न कायले गुणलं तर 0 म्हणजे राहिलं का बात r क्रॉस f असं. बोल बा आता r क्रॉस f म्हणजे काय झालं बा का बा फोर्स आहे ना क्रॉस काय आहे बा तो पोझिशन वेक्टर फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर बा डोकं कसं लावायचं प्रेझेंटेशन आहे का बा हा ऍक्सिस आहे ना हा तुमची बॉडी आहे या बॉडीवर फोर्स ऍक्ट होत आहे. कोण्यावर तर या बॉडीवर फोर्स ऍक्ट होत आहे. किती अंतरावर बा तर ऍक्सिस पासून r एवढ्या अंतरावर असणाऱ्या बॉडीवर ऍक्ट होणारा फोर्स. शब्द लक्षात ठेवा नाही तर कधी क्लिअर होणार नाही. कारण याच्या पुढे जे सांगणार ना तुम्ही म्हणसाल क्या बात आहे. नाही तर तुम्ही आहे ना नुसतं तोत्या पाठ करायला चव नाही घेत राजा. आणि फिजिक्स अंतःकरणातून समजलं पाहिजे याचा मिनिंग समजलं पाहिजे का बा या ऍक्सिस भोवती फिरत असलेल्या बॉडीवर आहे ना काय ऍक्ट होत आहे फोर्स है ना किती अंतरावर बा तर बा r एवढ्या डिस्टन्स वर है ना ऍक्सिस पासून r एवढ्या डिस्टन्स वर असणाऱ्या बॉडीवर ऍक्ट होणारा फोर्स असा. ठीक आहे. आणि यालेच तो टॉर्क म्हणते. काय म्हणते टॉर्क म्हणते कारण यालाच मोमेंट ऑफ फोर्स म्हणतात. व्हॉट इज मोमेंट ऑफ फोर्स तर मला लक्षात ठेवा फोर्स ऍक्टिंग ऑन दी बॉडी. ठीक आहे. फोर्स ऍक्टिंग ऑन दी रोटेटिंग बॉडी ऍट ए डिस्टन्स r फ्रॉम दी ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड मोमेंट ऑफ फोर्स and is denoted by torque and therefore लक्षात ठेवा torque is equal to r cross f. हे त्याचं कारण आहे. म्हणजे एक एक शब्द समजला पाहिजे. मग आता एवढं जर झालं असेल ना तर बा याच्या ऐवजी आपल्याला काय भरता येते रे बा तर टॉर्क भरता येते आहे ना. टॉर्क dl लक्षात ठेवा अपॉन dt इज इक्वल टू टॉर्क. ठीक आहे बा. मग आता एवढं आहे ना याला आता मी व्यवस्थित मांडतो. हा इकडं लिहितो हा इकडं लिहितो. टॉर्क इज इक्वल टू dl अपॉन dt. बोल बा आता समजलं. आता ऐक मी ह्या जो एक्सप्रेशन शिकवला ना याचं स्टेटमेंट कुठंच नाही सांग. हा एवढूस स्टेटमेंट पण मिनिंग म्हणसाल तर क्या बात आहे. एवढा सुंदर मिनिंग आहे याचं. मग लक्षात ठेवा मी आता क्लिअर करतो. आणि जर लक्ष दिलं ना तर खरं सांगतो आयुष्यभर याचं स्टेटमेंट तुम्ही विसरणार नाही. विदाऊट पाठ केल्या ऍक्युरेटली सांग. तुम्ही विचार करा हो माझं काय म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे मग हा जो टॉर्क आहे ना याची व्हॅल्यू 0 लिहून टाका. ठीक आहे. इकडं लिहून टाकतो थोडस तुमच्यासाठी. ठीक आहे. दिसते ना बाबा टॉर्क इज इक्वल टू काय होऊन राहिलं बा तर dl बाय dt. अशी कल्पना करा का या टॉर्कची व्हॅल्यू काय रे बा तर 0. ही व्हॅल्यू जर इथं भरली तर बा dl अपॉन dt याची पण व्हॅल्यू 0 झाली. अरे याच्या बरोबर ह्या आहे हा जर 0 असेल तर हा पण काय होईल बा 0 होईल. आता ऐक मी काय खेळ शिकवतो हाय ना. इथं का लिहू नाही हे नको पाहू. अरे बा तू शिकला आणि मी रोज शिकवत आहो का बा एखाद्या हा डेरिव्हेटिव्ह आहे रे बा dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह. एखाद्याचा डेरिव्हेटिव्ह जर 0 येत असेल तर केव्हा येते रे ते 0 जेव्हा तो कॉन्स्टंट असेल. जसं मी सांगलं तुला का डेरिव्हेटिव्ह ऑफ 100 आपण पटकन लिहितो 0 है ना. म्हणजे सेन्स काय झाला बा का जर कॉन्स्टंट असेल तरच त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो 0. तर बा निष्कर्ष लाव का बा या l चा डेरिव्हेटिव्ह घेतला तो 0 आला. याचा अर्थ हा l काय झाला बा तर इज कॉन्स्टंट. आणि l म्हणजे काय रे बा तर अँग्युलर मोमेंटम. काय आहे बा अँग्युलर मोमेंटम. बारीक आहे बाबू का कसं विचार करायचं हे पुस्तकात लिहून नाही आहे ना. हे नाही सांगत ते डायरेक्ट सांगते बस. ते आपल्याला माहित पाहिजे. अँग्युलर मोमेंटम यालेच शिकणं म्हणते ना यालेच बेसिक क्लिअर करणं म्हणते.
अँग्युलर मोमेंटम म्हणतात. कशाला? या एलला. म्हणून डोक्यात आलं पाहिजे, हा एलचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. 0 तेव्हाच येते जेव्हा हा कॉन्स्टंट असेल. अर्थबोध या झाला का अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल काय आहे बा? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. केव्हा कॉन्स्टंट आहे? जेव्हा या टॉर्कची व्हॅल्यू काय असली पाहिजे? 0. टॉर्क म्हणजे काय आहे रे बा? तर टॉर्क इज नथिंग बट दी फोर्स आहे ना. बाहेरून आपण एखाद्याला फोर्स लावतो. पाणी ओढायचं असेल, मोटर चालू करतो, इलेक्ट्रिक खर्च करतो. बिना इलेक्ट्रिक आहे ना, मोटर चालू केल्या पाणी विहिरीतून बाहेर येत नाही, बोर मधून बाहेर नाही, आणि टाकीत पाणी चढत नाही. ठीक आहे. म्हणजे एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करतो. म्हणजे बा टॉर्क इज नथिंग बट दी फोर्स, एक्सटर्नल फोर्स. अर्थबोध या झाला का बा एक्सटर्नल फोर्स लावला, हा जेव्हा याची व्हॅल्यू लावला म्हणजे याची काहीतरी व्हॅल्यू राहील, तेव्हा हा कॉन्स्टंट राहणार नाही. याची व्हॅल्यू 0 झाली म्हणून याची व्हॅल्यू 0 झाली. ठीक आहे. तर आता ऐक मी काय सांगत आहो. या टॉर्कची व्हॅल्यू 0, याचा अर्थ बाहेरून एक्सटर्नल फोर्स लावल्यास गेला नाही. अरे फोर्सच नाही लावला तर त्याची व्हॅल्यू काय राहील बा? तर 0 राहील. म्हणजे तो टॉर्क नावाचा फोर्स अब्सेंट आहे. लावला असता तर याला काही व्हॅल्यू असती, याला काही व्हॅल्यू असती, म्हणजे तीच व्हॅल्यू याची असती. याची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे आपण टॉर्क नावाचा फोर्स अप्लाय केलाच नाही, आणि म्हणून त्याची व्हॅल्यू 0. म्हणून डोक्यामध्ये आलं पाहिजे का बा टॉर्क म्हणजे इन दी अब्सेन्स ऑफ इनबॅलेन्स टॉर्क. 0 म्हणजे अब्सेंट, घेतलाच नाही. मग हे हो तुमचं लक्षात ठेवा स्टेटमेंट. बस पाठ नका करू. एल म्हणजे कॉन्स्टंट. ठीक आहे. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. याच्याकडे पहा तर तुम्हाला स्टेटमेंट बोलता येईल का इन दी अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इनबॅलेन्स टॉर्क. का वापरला इनबॅलेन्स? तेव्हा तुम्ही जेव्हा एखादा फोर्स लावता, चॅलेंज करू शकता का? तर प्रत्येक वेळेस तो सारखाच लागल. नेवर. कधी लागणार नाही, कधी लागल, कधी कमी लागल, कधी जास्त लागल. म्हणून शब्द लिहिताना स्टेटमेंट मध्ये सोडू नका इन बॅलेन्स. इन दी आहे ना, इन दी अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इनबॅलेन्स टॉर्क अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. आणि लक्षात ठेवा या कॉन्स्टंटला आहे ना दुसरा एक शब्द आहे का जो तुमच्या पुस्तकात विचार दिला, कॉन्झर्ट. कॉन्झर्ट म्हणजेच कॉन्स्टंट होते. तर आता स्टेटमेंट पुस्तकानुसार तयार झालं आहे ना. कॉन्स्टंट म्हणजे कॉन्झर्ट. शब्द लक्षात ठेवा, 2 शब्द झाले. कॉन्स्टंट तर पक्क माहित होतो, शायद कदाचित कॉन्झर्ट माहित नसल, तर आज माहित झालं. तर बा स्टेटमेंट किती सुंदर आणि सोपं हे व्यक्त करते का इन दी अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इनबॅलेन्स टॉर्क अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्ट. दिस इज दी स्टेटमेंट. पुस्तक खोलून पाहून घ्या. बिना पाठ केल्या लिहिता येते. हे आहे तुमचं एक्सप्रेशन. बोल बा. आवडलं का? आवडलं ना तर याच्यावर 2 एक्झाम्पल विचारतात. ऐकून घ्या एक्झाम्पल. ठीक आहे. याने मिटवतो. मित्रो, या अँग्युलर मोमेंटमचे 2 एक्झाम्पल विचारतात. खूपदा आलाय बोर्डाच्या परीक्षेत. Give 2 example of principle of conservation of angular momentum. कसा प्रश्न असते रे? Give 2 example of आता एवढं मोठं लिहायला परवडणार नाही. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लिहूनच देऊ. प्रिन्सिपल ऑफ conservation of angular momentum. मित्रो 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या.
मनानं लिहिता येणार नाही. माझ्या हात वाऱ्याकडं पायसाल क्वालिटीचं लिहिता येईल आणि सहज पाठ होईल. बॅलेट डॅन्सर नाव ऐकला नाही? माहित, कदाचित माहित असेल नसेल मला नाही माहित, पण रशियामध्ये नावाजलेला डॅन्स आहे. मी हात वारे करणारा भाषाचं नाही, बढिया समजून जाईल. बॅलेट डॅन्सर रशियामध्ये नावाजलेला प्रकार आहे. या प्रकारामध्ये ज्या मुली डॅन्स करतात, युट्यूबवर बॅले डॅन्स असं टाका तर येईल. त्याच्यामध्ये काय होते, ती पोरगी असं रोटेट होते आणि रोटेट होते म्हणजे कसं चक्री सारखी फिरते. हो, सरप्राइजिंग असते आपल्यासाठी का एवढं फास्ट फिरते, एवढी त्यांची प्रॅक्टिस असते. त्या पोरीला ते जे डॅन्स करतात त्याला बॅलेट डॅन्सर म्हणतात. एखाद्या वेळेस युट्यूबवर पाहाल तर तुमची डोळे निघून जाईल. सरप्राइजिंग फिरते, एवढं गरगर फिरते. ठीक आहे. हा जो आहे ना प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, हा लॉ लागला तिथं. तर ही बॅलेट डॅन्सर आहे ना, हे मी उभा आणि मी असा फिरलो तर हे जे माझे पाय आहे ना, हेच माझे ऍक्सिस, याच्या भोवती बॉडी फिरत आहे. बस एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मग पहिलं वाक्य का मी बॅलेट डॅन्सर, तर मी फिरलो या पायाच्या म्हणजे माझ्याच ऍक्सिस भोवती मी फिरत आहो. तर कसं वाक्य होईल? बॅलेट डॅन्सर रोटेट अबाउट देअर ऍक्सिस. बोल पहा. ठीक आहे, म्हणजे फिरते आणि आपण 2-4 डाव असं फिरलो ना, बॅलेन्स चालला जाते. बिलकुल एवढूसा तर बॅलेन्स नाही जात. अहो, फिरता फिरता एक पाय वरत करते, एका पायावर फिरते, इव्हन असं बोटावर फिरते पायाच्या. तुम्ही पाहत असेल तरी तिचं बॅलेन्स नाही जात. ठीक आहे. तर त्याचा सर्व खेळ कायच्यावर राहते आणि क्षणात एकदम स्पीड वाढवते, क्षणात एकदम स्पीड कमी करते. एवढं त्यांच्याजवळ पॉवर राहते. तर काही ती पॉवर गिवर जादूगिदू नाही आहे. सर्व खेळ कशावर आहे? या हातावर. बस हे हात सर्व काही करतात. लक्षात ठेवा. हे हात आहे ना, ती जेव्हा लक्षात ठेवा फिरता फिरता काय करते, असे हात जवळ कर, जेवढं होईल तेवढं शरीर चोरण्याचा प्रयत्न करते, म्हणजे असं अकाउंट करण्याचा प्रयत्न करते. असं लक्षात ठेवा. हे सत्य आहे. लक्षात खोटं ठेवायचं नाही. तुम्ही डोळ्यानं पाहून घ्या. ठीक आहे. जेव्हा ती हात आपले आहे ना फोल्ड करते, हँड, लक्षात ठेवा, आणि असं बॉडी जवळ आणते, ते होते काय? मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतो बा? जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना, रोटेशनल मोशन मध्ये काम करतो. मी सुरुवातीला घेतलं तेच लिनियर आहे ना, तोच लिनियर मोशन मध्ये मास काम करतो है ना. तो मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो बा? जसे हात दूर झाले, असं हात करून फिरा बरं, असं तर आपल्याला फिरतं नाही. असं फिरतात भरभर फिरता येते. आपल्याला तर शक्य नाही, पण त्या फिरतात. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवा. हे असे हात असे जवळ केले बॉडीच्या तर डिक्रीज होतो. हा डिक्रीज झाला ना तर अँग्युलर व्हेलॉसिटी वाढते. आता तुम्ही म्हणसान कसं बा? तर ते सांगतो का बा. तुम्ही शिकले हो का ओमेगा इज इक्वल टू ट्वाइस पाय एन. फॉर्म्युला अँग्युलर व्हेलॉसिटी. व्हॉट इज एन? फ्रिक्वेन्सी. मग आता लक्षात ठेवा, पाय कॉन्स्टंट, व्हॉट इज एन? फ्रिक्वेन्सी. आहे ना. कोणाची फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन, गोल गोल फिरण्याची फ्रिक्वेन्सी. आता काय झालं बा? का हात जवळ केले तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, फ्रिक्वेन्सी वाढून गेली. फ्रिक्वेन्सी वाढली तर कोणाची व्हॅल्यू वाढली रे बा? अँग्युलर व्हेलॉसिटीची. बस हे आहे खेळ. ठीक आहे. आणि मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे का अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे वेग, गोल गोल फिरण्याचा वेग. हेच वाढून गेली तर ती पोरगी, ती मुलगी गोल गोल फास्ट फिरते. आलं का? नुसतं तोत्या पाठ नका. आणि मग ती ज्यावेळेस असे हात करते, स्ट्रेच करते, बॉडी पासून असे दूर हात करते, त्यावेळेस काय होतो? तर दणकन तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढते. आणि म्हणून काय होते बा? तो फ्रिक्वेन्सी
आहे ना, रिव्होल्युशनची फ्रिक्वेन्सी कमी होती आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली तर अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होते. बोला, आणि म्हणून ती त्याचं फिरण्याची स्पीड कमी होते, म्हणजे ती स्लो रोटेट करते. डन. पहिले बेसिक समजला का? निवळ म्या बोललो तुम्ही ऐकलं डोक्यावरून गेलं ते फिजिक्स न हो, हे हो ओरिजिनल फिजिक्स. पहिले कॉन्सेप्ट क्लिअर करा आपल्या मातृभाषेत, कारण नेमकं काय म्हणते, तेव्हा मजा येते. ऐक आता इंग्रजीत 1 मिनिटात झोडपून टाकतो राजा. बॅले डॅन्सर रोटेट अबाउट देअर ऍक्सिस, हे पायावर. वेन दे फोल्ड देअर हँड, असं. When they fold their hands near the body, ठीक आहे, काय होते? Moment of inertia of the ballet dancer decreases and therefore angular velocity increases because omega is equal to twice pi n. Hence frequency of revolution n increases, therefore angular velocity also increases and they rotate faster. दन दन फिरते. But they stay their arm away from the body. Moment of inertia decreases and therefore frequency of revolution also decreases and hence angular velocity of the ballet dancer decreases and they rotate slower. Slow फिरते. Done. पुन्हा एकदा सांगू. Ballet dancer rotate about their axis, पायावर. समजते? When they fold their hand near the body, moment of inertia of the ballet dancer decreases and angular velocity increases because omega is equal to twice pi n. It means that frequency of revolution n increases, therefore angular velocity of the ballet dancer increases and they rotate faster. Bola. But they stretch their arm away from the body. Moment of inertia increases and frequency of revolution decreases and therefore angular velocity of the ballet dancer also decreases and they rotate slower. बोल. दुसरा आहे डायव्हर. तुम्ही पाहिले असेल, माहित आहे का, इंटरनॅशनल खेळ होतात. भालाफेक, कबड्डी, अमुक ढमुक, पोहणे. समजते का? सूर मारतात वरून, मराठीत सूर मारणे म्हणतात. जंप करतात, हे वरून मारतात त्या स्विमिंग पूल मध्ये. त्यांना प्राइज असते. वेगवेगळ्या देशाचे वर्ल्डचे जेव्हा गेम्स होतात, ठीक आहे, तो जास्त गोल 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 फिरत त्या पाण्याच्या सरफेस पर्यंत जातो, त्याला फर्स्ट प्राइज देतात. त्याला उडी मारणाऱ्याला डायव्हर म्हणतात. तो असा वरतो तेव्हा हात करतो, असा जंप मारायला खूप उंच असतो ना, असा सूर मारतो. जसा असा सूर मारतो, तुम्ही कधी पाहिलं असेल त्या गेम्सला, तेव्हा लक्षात ठेवा तो काय करतो, ऍक्शन जशी करतो, जशी सूर जाते पूर्ण, हे आहे ना, हे पाय, हे हात, हे असा आत होतो, एकदम पायाला, या हाताला, हे माने जवळ असा आणतो. आणि तो माणूस कसा असतो, असा हाताची मान, हे पाय जेवढे जवळ येतील, हात जेवढे जवळ येतील, असा आत तयार करतो. ठीक आहे. आणि हा असा टेबलावर उभा आहे. आता तो जंप मारल्याबरोबर अशी आर्क तयार करतो आणि इथून तो जंप मारते जसं तसं तो हा आर्क आहे. आणि खाली हे पाणी आहे. इथपर्यंत पोचता तो गोल 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 असा जातो. आणि जसं याला स्पर्श करते तेव्हा काय होते ते पुढं पाहू. पण असा तो जवळ आर्क घेतो. वाय? असा जर लांब राहिला तर त्याला गोल गोल नाही फिरता येईल. जेवढा त्याची साईज लहान होईल त्याला जास्त राऊंड मारता येतील. बोला. ठीक आहे. आणि जसं तो या सरफेसवर येतो पाण्याचा,
आपले हात लंबे करून टाकतो, पाय लंबे करून टाकतो आणि आपली बॉडी कशी करतो तर स्ट्रीमलाईन आकार याला म्हणतात. मासोळीच्या आकाराला स्ट्रीमलाईन म्हणतात. पाण्यावर आपटण्याच्या पहिले स्ट्रीमलाईनचा त्याला शेप प्राप्त होतो, करण्याचा प्रयत्न करतो. वाय? जेवढी सरफेस शरीराची असाच जर तो पाण्यात गेला असता तर जास्त मार लागला असता. अशा स्वरूपात गेला तर मार कमी लागते. काऊन बा? तर अशा वेळेस त्याचा सरफेस एरिया लहान झाला. अशा परिस्थितीमध्ये बॉडी लक्षात ठेवा, बॉडी एवढं तिचं सरफेस वाढलं. ठीक आहे, सरफेस वाढलं म्हणजे लागणारा जो मार आहे पाण्याचा तो डिव्हाइड झाला इथून तर इथपर्यंत आणि म्हणून त्या माराचं इफेक्ट जाणवत नाही. पण असा जर असता रक्कन डोक्याले पायाले याच्यापेक्षा निश्चितच जास्त त्याला जाणवलं असतं. हे त्याचं कारण आहे. ठीक आहे, म्हणून ते काय वापरतात? प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. झालं तुमचं बेसिक क्लिअर. ऐक बाबा इंग्रजी. ए डायव्हर वाईल डायव्हिंग बेंड आता शिकवला हो. असा बेंड होतो, पायजी सब जवळ आणते. इन सच ए वे दॅट हिज लेग्स, हे समजते का, आर नियर दी हेड, असा जवळ येते. फॉर्मिंग अन आर्क, असा आर्क तयार होतो त्याचा. ठीक आहे. ऍज ए रिझल्ट ऑफ दिस their frequency increases. एवढा गोळा झाला तर असा गोळा गरगर फिरते, जमिनीवर जाते. their frequency increases. काय काय बोललो? ए डायव्हर व्हाईल डायव्हिंग दी, समजते? ए डायव्हर व्हाईल डायव्हिंग बेंड इन सच ए वे दॅट हिज लेग्स नियर दी हेड फॉर्मिंग an arc. As a result of this their frequency increases and therefore their angular velocity also increases. ठीक आहे. And they can complete more round in air. हवेमध्ये पाण्यात पडण्याच्या अगोदर. And they can complete more round in air. बोल केव्हा? Before reaching the surface of the water. त्या स्विमिंग पूलच्या पाण्याच्या सरफेसवर टच होण्या अगोदर. बोला. ठीक आहे, नाही समजलं? पुन्हा एकदा. ए डायव्हर वाईल डायव्हिंग, समजते? ए डायव्हर वाईल डायव्हिंग बेंड इन सच ए वे दॅट हिज लेग्स आर नियर दी हेड फॉर्मिंग आर्क. As a result of this their frequency increases and therefore their angular velocity increases and they can complete more round in air before reaching the surface of the water of the swimming tank. बोल पा पुढं काय होते? सरफेस वर टच होणार आहे, समजते? अगेन वेन एंटर, आतमध्ये चालला. when entering into the water, जसा पाण्यात जाईल. Again when entering into the water they stretch their hand away from the body, समजते? into a streamline shape, अशा आकारात कवचासाठी, so that he strike, समजते का, on the surface of water smoothly, आरामानं पाण्यावर पडल, मार लागणार नाही. दिस इज द एक्झाम्पल ऑफ, example of principle of conservation of